नमस्कार. आता तुम्ही तांदूळाच्या पिठाचे पापड बरेच वेळा खाल्ले असतील. आज आपण बनवूया तांदूळाच्या पिठाचे मस्त वर्षभर टिकणारे वेफर. त्यासाठी 1 वाटी तांदूळाचं पीठ घ्यायचे, स्वच्छ चाळून घ्यायचे. नंतर त्याच वाटीने 2.5 वाटी पाणी कढईमध्ये गरम करायला ठेवायचे. पाणी गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि पाव चमचा पापड खार टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर हिरवी मिरचीची पेस्ट टाकून घ्यायची. त्यानंतर आपलं पीठ थोडं थोडं करत याला ह्याच्यात मिक्स करून घ्यायचं. नंतर झाकण ठेवून याला शिजवून घ्यायचे. थोड्या वेळाने परत हलवून पाहायचं. परत मऊ पीठ होईपर्यंत शिजवून घ्यायचे. पीठ शिजल्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा हिरवा कलर टाकून घेतला आहे. त्यानंतर जिरे टाकायचे आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचे. पाण्याचा हात घेऊन असं पीठ हातावरती घेऊन बघायचं. पीठ हाताला चिकटत नाही म्हणजे तयार झाले. परत प्लास्टिकच्या पिशवीमध्ये मळून घ्यायचे. नंतर असे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे. नंतर प्लास्टिकच्या कागदावरती असा एक गोळा ठेवायचा. वरून प्लास्टिकचा कागद ठेवून असं प्लेटीने दाबून अशा पद्धतीने पापड तयार करून घ्यायचे. तयार झालेले पापड कडकडीत उन्हामध्ये सुकून घ्यायचे. सुकल्यानंतर बघू शकता मस्त दुकानासारखे आपले वेफर बनवून तयार झालेले आहे. आवडलं असेल ना तर नक्की चॅनलला सबस्क्राईब लाईक नक्की करा.